पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आय काल त्या ढोंगी नंदाताईला चांगली समज दिलीस तू, तसंच पाहिजे तिला। मुन्नू अगं तुगा करायला नंदाताई काय तुझ्या वयाच्या आहेत वय? अगं ते तशाच वागल्या म्हणून। हे बघ, समोरचा कसा बी वागला तरी आपण आपली मर्यादा सोडायची नाही। हा सॉरी। बरं आहे की मी कविता ताईच्या बाळाला बघायला जाऊन येऊ काय? जा की, पण तिथं तुला नंदाताई काय बोलल्या बिलल्या तर मी त्यासनी उलट उत्तर देणार नाही। त्यासनी उलट उत्तर देणार नाही। आधी पूर्ण ऐकून तरी घे, लगेच रागानं काय बघायचंय? होय का? तुला काय आज ओळखत नाही मी? जा आवर जा। रघु तर नाहीये, वहिनी आले बिल्यात तर मालकाच्या खुर्चीत कोण बसणार? ए काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं। अरे तोंड बघा एकमेकांची। चेष्टा काय फक्त तुम्हालाच करते ते? तुम्ही ज्या शाळेत शिकलाय ना त्या शाळेचा मास्तर माझ्याकडनं क्लासेस घेतोय। दादा वहिनी आल्या। ए सारख्या सारख्या काय एकाच झाडावर रोज काय तीच चेष्टा करते रे? अरे चेष्टा नाही, खरंच आल्या। खरंच दाद्या वहिनी आल्या। ए खोट्या शब्द घेऊन चालायचं ना, एकदा गंडीन रे। सारखं सारखं काय? अरे दादा वहिनी आल्या। नमस्कार। या ना या ना, बसा बसा बसा। मालक कुठे आहे? मालक सुट्टीवर गेल्यात। सुट्टीवर गेल्यात। आणि तुमचं तो निशी कुठे आहे? असेल इथंच कुठेतरी। हा काम करत असेल वय ना तांबड्या? कुठेतरी काम करत असेल, कुठेतरी का असेल काम करत तो हिथं काम करतो तर दिसत कसा नाही? हा ए पांढऱ्या अर्नट बोलले की बोललो ना काम करत असेल। नटबोल्ट नटबोल्ट। हा छान नटबोल्ट। वा हॅलो हा कुठं? हा येतो की कोण? तांबड्या? हा तांबड्या माझ्यासाठी फोन आहे। हा ये तुला फोन आला ये। हा आलं। हे जरा दाद्याला द्या माझ्यासाठी। ये बोल। माझ्यासाठी बोल। फोन आहे फोन। हा ए पांढऱ्या किती वेळ? अरे ये की लवकर।
अरे पांढऱ्या, तुझा हात एवढा बारीक आणि नाजूक कस काय रे? लवंगी मिरची तू? मला वाटलं पांढरे. ऍक्टिंग बरी करतोस की. माझा आवाज ऐकला नव्हतास का? त्यो बी पांढऱ्या काढायला वाटलं. नको तितकी हुशार आहेस तू. हे दोघं कुठे? त्यासनी फोन आला. आता तर इथंच होते की. कुठे गेले काय माहित. आता हिथं आपण दोघच आहे. होय, आता इथं आपण दोघच आहे. आता दोघच काय करूया? काय करूया म्हणजे? आम्ही दोघच असावं अशी वेळ कधी येईल ह्याचा विचार इतक्यांदा केला, इतक्यांदा वाट बघितली. पण आता ती वेळ आल्या तर ऑकवर्ड वाटायलंय. ह्यो असा काय बघायलाय? याच्या डोसक्यात काय चाललंय नेमकं? हिला आत्ता काय वाटत असेल? हिथं आपल्याला काय वाटायलंय हे आपल्यासनी समजना. तिला काय वाटत असेल ह्यो विचार करून काय उपयोग? असा एकांत पाहिजे असं बी वाटायलंय, पण ह्यो एकांत एन्जॉय बी करता येईना. नाही नाही, तिला चुकीचं वाटायचं. तांबड्या पांढऱ्याला बोलवायला पाहिजे. ठरलं की ठरलं. ही दादाचा फोन आहे. उचल उचल. हॅलो. अरे कुठे तुम्ही? अरे इथं बाहेर आलोय. अरे मग गॅरेज वर या की. अरे इथं बोर व्हायलंय. काय काय ना बोर व्हायलंय? बोर व्हायलाय? हा म्हणजे बोर व्हायलंय म्हणजे तसं नाही काय. आपण असं कसं बोर व्हायलंय? अरे बोर झालंय पण त्यो. ते अरे तू बोललास ना, मला विश्वासच नाही झाला. माझ्यासाठी फोन आलता. मग अरे पण लय बोर झालो असतो, लय वेळ फोनवर बोललो असतो तर. ए दादा, तू काय बोलतस? तुला बोर झालत? अरे नाही नाही, बोर व्हायलं म्हणजे तसं बोर व्हायलं नाही काय. अगं म्हणजे नाही का ते ह्यो बोर झाला नव्हता, घाबरल्याला. त्या नंदाताईंना आपल्या बाजूने केलं तसं सरपंचांना बी आपल्या बाजूने करून घेतलं पाहिजे. शेनोरेटा, नेमकं तुझ्या डोसक्यात चालू तरी काय? अक्का विरुद्धच्या युद्धात अक्का गाव आपल्या बाजूनं करायचंय आणि आपल्याला पाहिजे ते आपल्या पदरात पाडून घ्यायचंय. युद्ध? युद्ध युद्ध. पण शेनोरेटा, हे कायम लक्षात ठेवायचं, या युद्धात त्या 10 लाखाच्या प्रकरणाचा अजिबात उपयोग करायचा नाही. ते 10 लाखाचं प्रकरण म्हणजे हत्यार आहे, त्या राधीला डिवचायला आणि घाबरवायला. एकदम बरोबर बोलले. पण ती हत्यार काही साधं सुद्धा नाही, ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मास्त्र. आणि ते ब्रह्मास्त्र वापरून कवा तरी राधीला अशी काय घायाळ करणार आहे का पुन्हा आयुष्यात कधी उठलीच नाही पाहिजे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणतोस? काय नाही, दुकानात चाललंय.
आणि मला सांग, एवढी एनर्जी येत्या कुठनं ग तुझ्यात? म्हणजे काल रात्री जागरण करून बी सकाळी पुन्हा त्याच एनर्जीनं कामाला लागलीस बी. एवढं काय त्यात? आणि तसं बी हे डबे पोचवायचं काम मला लई आवडतं. आता आई गती एवढंच नसली जेवाय घालू शकत नाही मी, पण त्यासनी डबे पोचवून जेवाय दिलं की आपण बी आईगत काय तर काम करतोय असं फिलिंग येतं मला. काय पण मायले की आहेत. रामा माय लेकींचं सोड, कविता आणि बाळ कसं आहे? एकदम मस्त. अजिबात रडत नाही बघ. तुला माहितीये कविता मला काय म्हणाली? अस्मिचित सावली पडल्या तिच्यावर. रडायची नाही अजिबात, पण सगळ्यासनी रडवल. अन बाळाची आजी? नाही, अजून नाराजच आहे. जाऊ दे सोड, सगळं नीट होईल. आपण अपेक्षा तर तशीच करायची. येस, असो, पळते मी. हा, जा जा. नमस्कार नंदाताई. तुझा नमस्कार नकोय मला. तुम्ही काय हाय ना या चांगलं समजलंय मला. यासने असं काय समजलंय आज? कुणी कान फुकलं का काय यांचं? गल्ल्यात पैसे नाहीयेत. काय त्या दिवशी गल्ल्यातले पैसे चोरीला गेलते, ते मी चोरलेले. पण पण तुझ्या आईच्या त्यामुळं आज मी जिवंत आहे. नाही तर माझं काही खरं नव्हतं अर्चू. आणि तुला पाहिजे असेल ना तर तू माझ्या 10 लाखातनं ते पैसे कापून घे. हा, मग तर झालं. मी काय आता चोरी बी करायला नव्हतो आलो. माझी एक महत्वाची वस्तू आहे ती सापडत नाहीये. म्हणजे त्या दिवशी मी आलतो ना त्यानंतर ती दिसेनाशीच झाली. म्हणलं इथं कुठं दिसतीये का बघावं म्हणून आलेलो. मला सापडल्या तुमची किल्ली. आले घेऊन. देवा, कविता आणि तिच्या सासूमध्ये समेट होऊ दे. आणि आजीची नातीवर माया जडू दे. मिळाले का? देव पावला, लय उपकार झालं तुझं. बर मी निघतो. तुझा भांडी घासायला काय येऊ का?
नमस्कार आक्के. आक्के, देवाकडं माझ्यासाठी बी जरा आशीर्वाद माग की. आणि हा, मला तुझे बी आशीर्वाद पाहिजेत बर का. तुझ्या मनात काय आहे मला नाही माहिती, पण जे असेल ते जर चांगलं काम असेल तर माझे नि देवाचे दोघांचे बी आशीर्वाद आहेतच की. आईच्या गावात आयो आयो आयो. काय ग? तायड्या ग, आई कुठे? अगं आया ना अस्मी बाहेर गेल्यात. मी भांडी घासालते. काय झालं? काय नाही, सामान घेऊन आल्या, कोणी दिसलं नाही म्हणून विचारलं. हा, माझी भांडी घासायची राहिल्यात. तुला काही खायला हवं? भूक लागली? नाही, नको. चल मी बी येते मग तिला. चल. घराचं कागद तर आता माझ्याकडे आलं राधी. आता कसं सिद्ध करशील घर तुझ्या नावावर आहे ते? कुठनं दाखवशील पुरावा? आता लवकरच हे घर आणि खानावळ सगळं माझं होणार. बया आक्की, तू एवढा आपुलकीनं बोललीस, मला भरूनच पावलं बघ. आता का नाही आपण दोघी जणी एकत्र मिळून देवाला नमस्कार करूया. हा, काय ग, काय झालं? चांगल्या मनानं आपण दोघी एकत्र देवाला नमस्कार करू म्हणलं तर कसला विचार करायलास? हिला खरंच उपरती झाली असत तर हिच्या मनात घर केलेला सैतान निघून जाऊ दे देवा. देवा, आता हिच्या नावावर असलेलं माझं घर हिच्या ताब्यातनं सुटून कायमचं माझ्या ताब्यात येऊ दे रे बाबा. यो राधीच्या नावाचा बोर्ड आहे ना, घ्या खाली घ्या तो. हा, आज घ्या खाली घ्या, खाली घ्या. ना आता का नाही नवा बोर्ड लावा. बया, हे तर बेस्टच झालं की. या मिनीची खानावळ. बया.
आज असं स्वप्न का पडलं असेल? काही विपरीत होणार नाही ना? आता लवकरच हे घर आणि खानावळ सगळं माझं होणार.